सध्या आपण दृश्य पाहतोय अजित पवार हे वेगवेगळ्या बूथवरती जाऊन मतदारांच्या गाठी भेटी घेताना आपल्याला दिसतात। जयदीप भगत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। जयदीप, काय घडतंय सध्या, काय अपडेट्स? प्रज्ञा, खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती की अजित पवारांनी सकाळी 7 वाजता मतदान केलं आणि मतदान झाल्यानंतर अजित पवार बारामती शहरासह ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत। कार्यकर्त्यांची गाठी भेटी घेत आहेत, मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत आणि कार्यकर्त्यांना अजित पवारांनी सूचना देखील दिलेल्या आहेत की जास्तीत जास्त मतदान करा, मतदानाचा टक्का वाढवा, नागरिकांपर्यंत पोहोचा। आणि त्यानंतर जे आहे ते आता अजित पवार बारामती शहरातल्या आता खंडोबा नगरचा दौरा आटपून अजित पवार जे आहेत ते पुढे कसबा, बारामतीतील कसबा या ठिकाणी मार्गस्थ झालेले आहेत। तर दुसरीकडे पार्थ पवार असतील, जय पवार असतील, हे देखील बारामती शहरात फिरत आहेत, तसेच ग्रामीण भागात फिरत आहेत। आणि तर दुसरीकडे बघायला गेलं तर शर्मिला पवार असतील, युगेंद्र पवार असतील, श्रीनिवास पवार असतील, हे देखील ग्रामीण भागाचा दौरा करत जास्तीत जास्त कार्यकर्त्यांचं बूथवरती जाण्याचा प्रयत्न करत आहेत। आता अजित पवार बारामती शहरामध्ये त्यांचा जो आहे तो विविध बूथवरती जाऊन गाठी भेटी घेत आहेत। सुरुवातीला अजित पवारांनी काटेवाडी मध्ये मतदान झाल्यानंतर इतर बारामतीतल्या ग्रामीण भागामध्ये गेले, म्हणजे डोरलेवाडी असेल की मळद असेल या भागात गेले आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं संवाद साधला आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त जे आहे ते मतदान करून घेण्याचे आहेत ते सूचना दिलेल्या आहेत। खरं तर दिवसभरात 2 दिवसापूर्वी अजित पवारांनी सांगितलं होतं की मी मतदान झाल्यानंतर बारामतीमध्ये जास्तीत जास्त बूथवरती जास्तीत जास्त ताकद लावण्याचा प्रयत्न केला जातोय विजयासाठी दोन्ही बाजूनी। जयदीप, अपडेट जाणून घेत राहू सध्या। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।